म्हणजे मला अजूनही तरी पण थोडंसं कुतूहल, थोडंसं आश्चर्य असं आहे, की आजकाल जिथे नवरा-बायको एकमेकांना पासवर्डसुद्धा शेअर करत नाहीत मोबाईलचा, तिथे तुम्ही किडनी दिलीत आणि असतील पण आता असे लोकं पुढे येतात सुद्धा. तर ह्याच्यामागे थॉट प्रोसेस काय होती? कारण बघा शेवटी तुम्ही पण शेवटी ती ऑपरेशन थिएटरमध्ये गेलात. ऑपरेशन थिएटरमध्ये एखादा माणूस गेला, की असं आपण म्हणतो ना, की काही होऊ शकतं. हो, कुठलंही बरोबर आहे. ते कॉम्प्लिकेशन. असतंच, मग बरोबर. अशा वेळेला तुम्ही मुलीची मुलीसाठी की बाबा इव्हेंच्युअलिटीसाठी काय तयारी केलीत? अशी खरं तर काही केली नाही खरं. म्हणजे मला खरं मृत्यूपत्र वगैरे करायचं होतं. मला असं वाटलं होतं की आपण करून ठेवावं. पण त्यावेळी मी म्हटलं हे जर त्यावेळी तिला विचारलं तर दॅट वूड बी प्रॉब्ली काउंटर प्रोडक्टिव्ह. काहीतरी तिला वाटेल की याला ऑलरेडी भीती वाटते की आपलं काय होईल. पण आम्ही नंतर केलं ते. पण त्यावेळी असं मला एकदा वाटलं होतं. पण आमचे तसे व्यवहार सगळे क्लिअर कट आहेत आणि तसा काही फारसा इश्यू येणार नाही माहीत होतं. एकच मुलगी होती आहे म्हणजे, आणि त्याच्यामुळे तो एक आला नाही प्रसंग. पण किडनी देण्याबद्दल असं काही म्हणजे मला खूप, कारण मुलगीच आमची म्हणते की तुमच्या लग्नाला 40 वर्ष होऊन गेले तरी हाऊ कम यू आर स्टील इन लव्ह विथ इच अदर. तर त्याला आता काही इलाज नाही आहे म्हणजे फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली. आणि गमतीने मी असं म्हणतो की हिला काही मी कधी आणत नाही गिफ्ट्स. म्हटलं एकदा की एक किडनी देऊन सगळे स्लेट क्लीन करावी म्हणजे पुन्हा काही द्यायची गरज नाही परत. सो आणि मी म्हटलं तसं थोडं लाईटली घेण्याचा स्वभाव कदाचित ती म्हणते की तिलाही फायदा झाला. थोडंसं प्रेशर असतंच. पण नवऱ्याने देणं हे खूप रेअर आहे. म्हणजे आत्तासुद्धा आम्ही आता रेग्युलर चेकअपसाठी आमच्या जात असतो डॉक्टरकडे, तेव्हा त्यांच्या इथे असं डिस्प्ले करत असतात की या वर्षामध्ये किती डोनेशन्स झाली, त्याच्यापैकी किती स्त्रिया होत्या. म्हणजे बायकोनी नवऱ्याला आणि नवऱ्याने 10मध्ये एखादा असतो फक्त नवरा, मेजॉरिटी बायका असतात. आणि दरवेळी आम्ही चेकअपला जातो तेव्हा त्या हॉस्पिटलमध्ये त्या महिन्यातले डोनर्सचे फोटो असतात. ते मोर ऑफन दॅन नॉट 10 out of 10 आर विमेन. त्यामुळे ते हे मी कमीच आहे. काढून शेअर करतो फेसबुकवर, याच्यावरून सांगतो आपण हे कधी बदलणार. पण हे ग्लोबलीच आहे. म्हणजे नॉट ओनली इन अच्छा, म्हणजे इंडिया. हे असं फक्त असं नाहीये की फक्त इंडियातलेच पुरुष लोक पुढे येत हां, नाहीत नाही, असं. ग्लोबली इंडियामध्ये कदाचित थोडंसं जास्त असेल आपल्या कल्चरल याच्यामुळे, पण फारसा फरक नाही. अमेरिकेत इंग्लंडमध्ये पण हीच परिस्थिती की पुरुष नाहीत. युजली देत नाहीत. म्हणजे ते काय का कारण देत नाही असेल? एक तर पूर्वी पुरुष काम करणारे असतील म्हणून असं वाटत, म्हणजे असं एक त्याच्यात बऱ्याच डिस्कशन आणि थिअरीज आहेत. ते एक होतं. पण आता तर सगळे दोघंही कमावतात, त्यामुळे मला वाटतं ते अजून आपण सुपिरियर आहोत असं पुरुषांना वाटत असलं पाहिजे एक तर. आणि दुसरं बायकाच म्हणतात नका देऊ, म्हणजे त्यांनाच पुरुष अजून ग्रेट वाटतात. म्हणजे असं नाही की नुसती ही पुरुषांची चूक आहे, पण बायका पण रिलक्टंट असतात पुरुषांना कडून घ्यायला सुद्धा त्या करून रिलक्टंट घ्यायला. असतात. त्यापेक्षा बहिणीने दिली, कोणी दिली तर मला वाटतं त्यांना जास्त बरं वाटतं. म्हणजे अर्थात हे मी विदाऊट डेटा बोलतोय, आपण असं ओव्हरऑल जे दिसतं त्याच्यावरून वाटतं. पण असं पण आता आपल्याकडे तरी आपण म्हणतो ना की स्त्री म्हटली की ती देते, घेत नाही ती. असा एक आपला एक स्वभाव असतो सगळ्यांचा. पण आता होपफुली चित्र पण बदलतंय. आता दोघं इक्वल मानले जातात नाही का? हो. तर तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही 2, 3, 4, 5 दिवस आधीपर्यंत काम करत होतात हो. आणि मग आदल्या दिवशी तुमची प्रिपरेशन झाली, मग तो जो एक एक्सपिरियन्स होता की दिली आणि त्याच्यानंतर म्हणजे खूप कट मोठा होता का? तुम्ही परत कधी रिझ्यूम झालात कामावर? तर म्हणजे मला त्यांनी ICU मध्ये ठेवलंच नाही ऑपरेशन नंतर, कारण तिथे लॅप्रोस्कोपिक म्हणजे किडनी काढायची लॅप्रोस्कोपिक पद्धत अवेलेबल होती. एक सर्जन होते तिथे, त्यामुळे अशा 3 इथे होल्स केले. आणि त्याच्या आधी त्यांनी ठरवलं डावी किडनी घ्यायची, कारण त्याला रिलेटिव्हली ब्लड व्हेसल्स कमी होत्या. म्हणजे त्यांनी जेव्हा माझं स्कॅन केला तेव्हा कमीत कमी ब्लिडिंग होईल असा भाग त्यांनी निवडला असं मला सांगण्यात आलं. आणि मग 3 होल्स केले आणि लॅप्रोस्कोपिकली ती किडनी सेपरेट झाली. आणि मग इथे नेव्हलच्या खाली मला वाटतं 5-6 सेंटीमीटरचा कट घेऊन ती किडनी बाहेर काढली. त्यामुळे माझे असं मेन पोटाचे मसल्स कुठले कट नव्हते केले. ते खालचं भरायला मला 10-15 दिवस लागले. तेवढ्यात त्यांनी सांगितलं होतं फक्त ड्रायव्हिंग करू नका आणि एक अँटीबायोटिक्सचा कोर्स, आणि दुखलं तर पॅरासिटामॉल घ्या, एवढं सांगून त्यांनी 2 दिवसात मला म्हणाले तुम्ही डिस्चार्ज घेऊ शकता. कारण हिची आई इथे एकटी होती पुण्याला, त्यामुळे मला परत यायचं होतं. तर ते म्हणले तुम्ही कुठे, म्हणलं कोणाला बोलवू का?
नाही म्हणे तुम्ही कॅब बोलवा आणि पुण्याला घरी जा. आणि मी तसंच केलं. मी सरळ हॉस्पिटलमधून पुण्याला घरी गेलो तुम्ही तिसऱ्या दिवशी डायरेक्ट घरी तिसऱ्या निघून दिवशी. गेलात. आणि 10व्या दिवशी मी माझ्या लॅबमध्ये जायला लागलो. मला काही प्रॉब्लेमच नव्हता. पॅरामीटर्स नॉर्मल होते, पेन नव्हतं, लॅप्रोस्कोपिक असल्यामुळे काहीच पेन नव्हतं. त्यामुळे मला काय, आणि मला खूप बरं वाटत होतं की आपण काहीतरी केलंय चांगलं. ते तर असं काय आहे भव्य दिव्य केलं आपण असं? भव्य दिव्य असं नाही, पण नाही, पण ते आहे. ते नंतर वाटायला लागलं. कारण लोक मी मग तुम्हाला म्हणजे असं म्हणेल की माझं खूपच महात्मा बनवला, तसं काही मी केलं नाही असं मला वाटत नाही. पण ते रेअर असल्यामुळे लोकांना, हे माझे मित्र किंवा मी सायंटिफिक कॉन्फरन्सेसला जातो, लोक आवर्जून हे सांगतात मला की तू फार छान केलं वगैरे. नाही, पण आहे म्हणजे तुम्ही ग्रेट आहातच. पण म्हणजे ठीक आहे, आता बायकोलाच दिलं जिच्यावर प्रेमच होतं असं मला असं तेवढं पण चांगलं वाटतं की लोक कौतुक करतात, हेही चांगलं वाटतं ना. आपण काहीतरी करू शकलो हेही चांगलं वाटतं. कारण त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षात, या मेमध्ये 10 वर्ष झाली, कुठलाही हेल्थ इश्यू आम्हाला दोघांनाही आला नाही. म्हणजे पण तुम्हाला नंतर काही रेस्ट्रिक्शन्स होती का? कारण मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून एक अँगल असतो की त्यांनी किडनी दिली, पण थोडंसं तर लाईफ चेंज होतंच ना. ते पण एक दडपण असतं की बाबा किडनी देऊन मोकळं होता येत नाही आपल्याला, पण काही रेस्ट्रिक्शन्स असतील ना तुम्हाला. तुमच्या लाईफमध्ये पण चेंज होईलच की. मला काहीच नाही आहे रिस्ट्रिक्शन. अच्छा, काहीच नाही. म्हणजे मी डॉक्टरांना गमतीने विचारलं की अहो मी कधी कधी बियर घेतो. ते म्हटलं तुम्ही किती घेता? म्हटलं महिन्यातून एखादा ग्लास. तर ते म्हटलं ते हरकत नाही घ्यायला असं म्हटलं. पण आता मी काहीच घेत नाही, म्हणजे ते पण मी बंद केलेलं आहे. पण स्मोकिंग मी 30 वर्षापूर्वी बंद केलं. त्यामुळे, आणि रोज मी व्यायाम करतो, त्यामुळे मला काहीच रिस्ट्रिक्शन नाही. मला हायपर टेन्शन आत्ता 1 वर्षापूर्वी व्हायला लागलं, पण ते तुम्ही डॉक्टरी भाषेत ते होतं वयाप्रमाणे ते आहे. म्हणजे त्याचा काही याच्याशी संबंध नसावा. क्रिएटिनिन लेवल्स आमच्यात जवळजवळ सेम आहेत. हिच्या इनफॅक्ट थोडेसे कमीच असतात. आम्ही डॉक्टरांना विचारलं, ते म्हणले तुमची किडनी हिच्या बॉडी वेटसाठी जास्त चांगली फंक्शन करते. माझं बॉडी वेट जास्त आहे, मस्क्युलर मास, सॉरी. तर त्याच्यामुळे होतं. त्यामुळे काही इश्यू नाही आहे तसा. आणि मला कधीच जाणवलं नाही काही रिस्ट्रिक्शन. पण आता एक किडनी आहे, त्यामुळे रिस्की खेळ खेळायचे नाही वगैरे या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. म्हणजे ते आम्ही नाहीच करत. पण दॅट इज वन पॉसिबिलिटी की इफ यू डॅमेज वन देन यू हॅव ओनली वन, नथिंग लेफ्ट, हे आहे. पण ते आता आपण काही ठरवून करत नाही, इकडेच लागेल तिकडेच लागेल. आपण म्हणजे असे हेवी काही असे गेम्स खेळणं किंवा त्याने आम्हाला असंही सांगितलं की एक्स्ट्रीम कोल्ड किंवा हॉट वेदरमध्ये जाऊ नका, हिला स्पेशली. पण अदरवाईज केअरफुल. म्हणजे रिस्ट्रिक्शन असे काही नाही. मला तर मेडिसिन्स पण नाही आहेत काही. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.